सो गुड इव्हनिंग आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या इन्फॉर्मेशन नाईटमध्ये. अं, तुमच्यापैकी जेवढी मंडळी नवीन आहेत त्या सर्वांना मला सांगायला आवडेल की दर सोमवारी आपल्याकडे नवीन नवीन विषयावर इन्फॉर्मेशन नाईट असते. मी सोबत माझी टीम इव्हन या इंडस्ट्रीचे वेगवेगळे एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करण्यासाठी इथं अवेलेबल असतो. तर आजचं जे सेशन आहे आपण 9 असे एक्सपर्ट्सच्या अँसरवर डिस्कस करणार आहोत, विच आर द कॉमन कन्सर्न्स ऑफ डायबेटिक पर्सन. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ज्याला डायबिटीज आहे त्याच्या डोक्यात हे 9 प्रश्न जे कॉमनली विचारले जातात ते आपण थोडे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्यावर आपण बोलणार आहोत. सो मजा येईल, तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा. ठीक आहे. सो थोडं सुरू करूयात स्टॅटिस्टिक्स पासून. भारताचं स्टॅटिस्टिक्स जसं मी सांगितलं ऑलरेडी वी आर कॅपिटल. जो आकडा जो नंबर सांगितला होता की 2030 पर्यंत आपण टच करणार आहोत तो ऑलरेडी आपला क्रॉस झालेला आहे. ठीक आहे. अँड सर्वात महत्वाची गोष्ट, आज 8 करोड लोक जवळपास, म्हणजे 77 मिलियन म्हणजे 8 करोड लोक डायबेटिक. एक डेटा रिसेंटली असं सांगतो की 11 करोड डायबेटिक आहेत आणि 14 करोड प्री डायबेटिक आहेत. तर मग ही खूपच धोक्याची घंटा आहे आणि सिरियसली काम केलं पाहिजे. आणि ज्यांना कोणाला वाटतं डायबिटीज हा अनुवंशिकतेमुळे वाढतो, तर मी असं म्हणणार नाही की तसं होत नाही. बट त्याही पेक्षा अनुवंशिकता म्हणजे काय, तर किचन इज युअर सेम, म्हणजे सेम किचन गिव्ह सेम डिझीजेस. तुमच्या आधीच्या ज्या सवयी होत्या आई वडिलांना ज्यामुळे त्यांना आजार झाले ते जर तुम्हाला असतील तर त्यामुळे तुम्हालाही होतील. सो आपण थोडंसं डीप डाऊन करणार आहोत त्या गोष्टींना, वेळ भेटेल तसं. ऍक्च्युली त्याच्यावर हे सेशन नाहीये. बट 6 पैकी एका व्यक्तीचा मृत्यू हम्म, हा डायबिटीजमुळे होतोय. सो 1 आउट ऑफ 6 डायबिटीज डेथ्स वर्ल्ड वाईड हॅपन्स इन इंडिया. सो जर जगभरात 6 पैकी एक म्हणतोय, म्हणजे जेवढे 6 लोक डायबिटीजमुळे मरतात त्यापैकी एक भारतातलं आहे. सो कॉन्ट्रीब्युशन भारतातलं इथे चाललंय, जे की खरंच बघायला गेलं तर फार शॉकिंग आहे. एव्हरी 10 सेकंड 3 न्यू पीपल आर डायग्नोज विथ डायबिटीज. म्हणजे मी आता सेशन सुरू केलं, सो साधारणतः मला वाटतं 3 सेकंड मध्ये एक. सो बघा 5 मिनिटं झालेली आहेत. तर 5 मिनिटामध्ये, एका मिनिटामध्ये तुम्ही बघा किती, 20. सो 100 लोकांना डायबेटिक डिटेक्ट झालेलं आहे जगाच्या, म्हणजे भारतात. एवढ्या फास्ट वेने डायबिटीज वाढत चाललेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, खूप लोकांना तर माहित पण नाही की त्यांना डायबिटीज आहे. चेक केलं, आणि चेक नॉर्मली कधी करतात, कुठेतरी जखम झाली, जखम बरी होत नाही, किंवा डोळ्यांना काहीतरी प्रॉब्लेम आला, अ, किंवा काहीतरी असं एखादं इन्सिडेंट घडतो, त्यामुळे कळतं की डायबिटीज आहे. भरपूर सारे लोक चेक देखील करत नाहीत आपल्याकडे. बट गुड न्यूज काय आहे, दॅट 80% आणि 90% लोकांना टाईप 2 होतो. आणि 80% लोक टाईप 2 मधून टोटली त्याला पहिले तर प्रिव्हेंट करू शकतात, झालं असेल तर रिव्हर्स करू शकतात विथ द राईट लाईफस्टाईल चेंजेस. सो फार इंटरेस्टिंग आहे का नाही, की जरी झालं तरी घाबरायचं कारण नाहीये. मुळात होऊ नये यासाठी आपण काम करणं जास्त गरजेचं आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगेन, ज्या आपल्या सवयी आहेत त्याच ह्या आजाराचं कारण आहे. आनुवंशिकता हे नंतर आहे. ठीक आहे. सो सुरू करूयात. हं? जरा फटाफट फटाफट, किती लोक एक्साइटेड आहेत आजच्या 9 प्रश्नांसाठी. प्रश्न तर तुमच्यापर्यंत पोहोचलेत, बट माझ्यापर्यंत तुमची एक्साइटमेंट पोहोचली पाहिजे. येस. आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे व्हिडिओ ऑन करा बरं. हो, एक ही स्क्रीन ऑन है, वो भी पंखा दिख रहा है. यस. ओके. अंकित सर आहेत, द्रौपदी मॅम, सोनलजी, किरणजी, गीतांजली मॅम. ग्रेट ग्रेट ग्रेट, फॅन्टॅस्टिक. मला कळत नाही, बॉडी रिसेटवाले आले नाहीत का, त्यांना हा बोनस प्रोग्राम होता. हरकत नाही, उद्यापासून आहे. चलो, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. मी पण खूप एक्साइटेड आहे. सो पुन्हा सुरू, तेच 9 प्रश्नांवर आपण जाणार आहोत. परत मी सांगेल, तुम्हाला याच्या व्यतिरिक्त खूप सारे प्रश्न पडतील, तुम्हाला ते लिहून काढायच्यात, शेवटी विचारा. हं? आणि तुमच्यापैकी असे जर कोण असतील आमचे आज इथे क्लायंट, किंवा शीतल मॅडम किंवा कोण अजून असेल, तर बघा असं कोण असेल जे शेअर करणार असतील अनुभव, तर तुम्ही शेअर देखील करू शकता. ठीक आहे. सो पहिला प्रश्न, कॅन आय ईट फ्रुट्स इफ आय हॅव डायबिटीज? मला पहिलं तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, काय वाटतं तुम्हाला, डायबिटीवाल्या व्यक्तीने फळं खायला हवीत, नाही खायला हवीत? काय वाटतं?
चॅट बॉक्समध्ये टाईप करा. व्हॉट यू थिंक? येस ऑर नो पहिले हे सांगा. जर एखाद्या व्यक्तीला डायबिटीज आहे. ओके, येस 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 येस, खूप सारे येस आले. हो ग्रेट. सीझनल फ्रूट खायला हवे लता मॅडम म्हणतात. वा. कट कट कट. पण आजपासून जर का 20 वर्ष मागे गेलं आणि डायबिटीज झालाय, तर फळं खाण्याबद्दल काय मत होतं? डायबिटीज बाबा फळ नाही खायचे. बरोबर आहे. दुसरी एक गंमत सांगतो. डायबिटीज आहे फळ नाही खायची, एक मत तर होतच होतं. अजूनही काही मतं आहेत लोकांमध्ये, जसं की डायबेटिक वाल्यांना आंबा नाही खायचा, 4 फळं नाही खायची. माहिती ना तुम्हाला, अजूनही म्हणतात लोक. कोण कोण सांगत होते नाव? फार इंटरेस्टिंग आहे ना. फटाफट बरोबर. नावं सांगा ते 4 फळांची. चिक्कू. ओके. अजून? एक तर मी बोललो आंबा. राहिले आता 2. चिक्कू, मँगो, सीताफळ. करेक्ट. अजून एक, अजून एक, अजून एक, अजून एक खूप फेवरेट आहे लोकांचं. हा, केळी. येस. वॉटरमेलन पण काही लोक म्हणतात. येस येस येस, करेक्ट करेक्ट. सो आता मी तुम्हाला ना एक फार इंटरेस्टिंग फॅक्ट सांगणार आहे. ऍक्च्युली ह्याच्यावर आपला एक वेगळा वर्कशॉप असतो. ज्याला त्याच्यामध्ये आपण ह्या फॅक्ट शेअर करतो, बट हरकत नाही, थोडंसं हे फॅक्ट शेअर करणं गरजेचं आहे. अदरवाईज यू विल नॉट एबल टू कनेक्ट. मी तुम्हाला ना दाखवतो डेटा. डेटा काय म्हणतोय पहा. कारण आपण काय करायचं असतं माहिती का, कोण काय म्हणतं यापेक्षा ना सायन्स काय सांगतं. प्रमोद बडीकर काय बोलतोय महत्वाचं नाही, सायन्स काय सांगते महत्वाचं आहे. हं? कुठली डॉक्टर व्यक्ती काय सांगते त्याही पेक्षा सायन्स महत्वाचं आहे. सो सायन्सकडे जाऊ आणि आपण थोडं फळांचं आहे ना समजून घेऊयात. ओके. सो लेट सी. तुमचे ऍपल, बनाना, मँगो 3 तर आहे इथं, चिक्कू आणि सीताफळ नाहीये. बट तुम्ही जर त्याचं जरी काढलं ना तर एवढं काही निघणार नाही. सो इथे काय दिसतंय, प्रत्येक फळामध्ये कार्बोहायड्रेट किती आहे, प्रोटीन किती आहे, फॅट किती आहे. कार्बोहायड्रेट 100 ग्राम फळामध्ये 14 ग्राम आहे. बनानामध्ये 23 आहे, थोडं जास्त आहे, नाही असं नाही. बट इतकं पण मेजर डिफरन्स नाहीये. मँगोमध्ये तर फार नाहीये, 14 आहे. मग पायनॅपल मध्ये 13 आहे, ग्रेप्स मध्ये 17 आहे. उलट ग्रेप्स मध्ये जास्त आहे कम्पॅरेटिव्हली सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि चिक्कू आणि सीताफळचं जरी काढाल तर ते इतकं नाही निघणार. मुळात चिक्कूचं जरी तुम्ही काढलं तर ते फार जास्त नाही. सो कुठलंही फळ घ्या, 15-20 ग्रामच्या पुढे तुम्हाला कार्बोहायड्रेट देणार नाहीये. आणि गंमत अशी आहे की तुम्ही जर तुमचं धान्य खाताय कोणतंही, पहा, लाईक इफ यू आर इटिंग एनी काइंड ऑफ लाईक राईस और व्हीटचं आपण इथे नाही, पण ते पण 70-72 ग्राम आहे. ज्वारी असेल 70-72 ग्राम आहे, 100 ग्राम मागे. हम्म? आणि कार्ब्सच ब्रेकडाऊन कशामध्ये होतं शरीरामध्ये? साखरेमध्ये होतं. हे लक्षात घ्या सर्वांनी. खूप इम्पॉर्टंट आणि अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो प्रत्येक कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन शुगरमध्ये होतं. आता या शुगरचे पण व्हेरियंट आहेत. काही बनतं ग्लुकोज. आणि फळांमधून जे काही येतं त्याच्यातून तर शुक्रोज बनतच नाही, ग्लुकोज बनतच नाही, बनतं फ्रुक्टोज. सो गंमत अशी आहे की तुम्ही फळं खाऊ शकता, नाही असं नाही. आपल्याला पहिलं तर समजून घ्यायला हवं क्वांटिटी किती खायची. कारण काही आता अशी पण मंडळी आल्यात की जे सांगतात अर्धा अर्धा किलो फळं खा नाश्त्यामध्ये. आणि जर का तुम्हाला फॅटी लिव्हर असेल, कारण फळ हे नेहमी फ्रुक्टोसमुळे लिव्हरमध्ये ओपन होणार आहे, त्यामुळे तुम्हाला फॅटी लिव्हरमध्ये फळं जास्त खायला चालणार नाही, लक्षात घ्या. आणि भरपूर लोकांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर दिसतोय. तर येस, यू कॅन चूज फ्रुट्स, बट वी हॅव टू चूज अ लो ग्लायसेमिक इंडेक्स. मग बनाना लो, इतका लो नाहीये बट मिड आहे, चूज करू शकता. ऍपल आहे, बेरीज आहे, ऑरेंजेस आहे, गुआवा आहे. सो पेरू तर माझ्या दृष्टीने डायबिटीज वाल्यांसाठी खूप भारी आहे. इव्हन पपया पण घेऊ शकता, चिक्कू पण घेऊ शकता, असं नाही की नाही घेऊ शकत. आंबा पण खाऊ शकता, सीताफळ पण खाऊ शकता, सगळं खाऊ शकता. पण काय नाही घ्यायचं, फ्रूट ज्यूस नाही घ्यायचा. इवन होल फ्रूट खायचं, ज्याच्यातून फायबर देखील तुम्हाला मिळणार आहे, विच विल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, फळं ही नेहमी सकाळी उपाशी पोटी खायला हवेत. ते जास्त फायदा करतात. किंवा बाबा मग थोडं असं वाटतंय तुम्हाला जेवण करून एक 3-4 तास झालेले आहेत, थोडं मध्ये फिलर म्हणून यू कॅन यूज इट. बट ज्याचा बेस्ट बेनिफिट तो मिळेल तो तुम्हाला एम्प्टी स्टमक मिळेल. पण जर का तुम्हाला फॅटी लिव्हर असेल तर मात्र फ्रुट्स थोडं मिनिमम करायच्यात आपल्याला.
सो डायबेटिकवाला फ्रूट घेऊ शकतो, सगळी फळं खाऊ शकतो, असं काही नाही. तो चिकू पण खाऊ शकतो, तो बनाना पण खाऊ शकतो. क्वांटिटी मॅटर करते. आणि सर्वात महत्वाचं क्वांटिटी का मॅटर करते, कारण हा पार्ट झाला जीआयचा. आम्ही आमच्या कोर्समध्ये पुढे शिकवतो जीएल काय करतं, दॅट इज ग्लायसेमिक लोड. जेव्हा तुम्ही क्वांटिटी वाढवता तर जीएल वाढू शकतो. कोणीतरी वॉटरमेलन सांगितलं, वॉटरमेलन पण तुम्ही खाऊ शकता. उलट वॉटरमेलन खाण्याचे मी तुम्हाला आणखीन एक छान पद्धत सांगतो. हॅक. एक सुपर हॅक. वॉटरमेलनवर थोडीशी तुम्ही म्हणजे ब्लॅक पेपर जे आहे, काळी मिरी, त्याची पावडर करा. दालचिनीची पावडर करा आणि थोडंसं असं मिक्स करा. आणि फार कमी, म्हणजे असं खूप जास्त नाही, बट यू हॅव टू स्प्रिंकल इट. आता दालचिनी काय करते, दालचिनीचे एक गुणधर्म आहे, ती इन्शुलिन रेजिस्टन्स वाढवते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, यू कॅन यूज सॉल्ट ऑल्सो. सो सॉल्ट बद्दल खूप गैरसमज आहेत लोकांचे. सॉल्ट वरतून खाण्याबद्दल हे ते, ऍक्च्युली प्रॉब्लेम इज रिलेटेड टू इन्शुलिन रेजिस्टन्स. बट त्यावर न बोलता लोक अननेसेसरी दुसऱ्या गोष्टींवर बोलतात. हरकत नाही, उलट सॉल्टचा रोल खूप मोठा आहे. अं, आपण सॉल्टला फार अंडर एस्टिमेट करतो, त्याचं खूप महत्व आहे. सो हे सगळं तुम्ही घ्या. वॉटरमेलन पण तुम्ही खाऊ शकता. फ्रुट्स तुम्ही बिंदास्त खा, पण क्वांटिटीवर काम करा. ठीक आहे. सो डायबेटिक व्यक्ती फ्रूट घेऊ शकतो, सर्व प्रकारचे घेऊ शकतो. इवन एक ब्रेकडाऊन करूयात चला. शुगर केन ज्यूस बद्दल काय वाटतं तुम्हाला? व्हॉट यू ऑल थिंक अबाउट शुगर केन ज्यूस? नो, नो. हे अजून मला उत्तर ऐकायला आवडतील. अलाउड. मी जरा तुम्हाला फॅक्ट्सच दाखवा म्हटलं. सो शोधतोय, मला तुम्हाला दाखवण्यासारखं सापडत नाही. सो ऍक्च्युअली बघायला गेलं. व्हेरी गुड, आय गॉट इट. मला जे हवं होतं. हम्म. आपल्याकडे लोक घाबरतात, ज्याला घाबरायचं त्या गोष्टीला घाबरत नाहीत, ज्याला नाही घाबरायचं. हो, एवढ्या लोकांनी शुगर केनला नो म्हटलंय. चलो अभी मैं दिखाऊंगा, वो देख के शायद आपके पैसे जमीन खिसक जाए. सो यू कैन चेक 150 कॅलरी इन कोक बॉटल अँड शुगर केन इज हॅव्हिंग नथिंग. म्हणजे बघा, कॅलरीज आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये कॅलरी नाही आहेत. बट सॉरी, 100 to 150 ह्याचे कॅलरीज जर तुम्ही बघाल 110 आहेत. सो ह्याच्यापेक्षा कॅलरी कमी आहेत. बरोबर, सगळ्यात पहिलं, कारण कॅलरी कमी आहे त्याचा अर्थ मग त्याच्यामध्ये साखर बिकर. उलट ह्याच्यातून तुम्हाला आयर्न मिळू शकतं, कॅल्शियम मिळू शकतं, पोटॅशियम मिळू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला सांगतो, इतकी साखर नाही जात यातून. गुड न्यूज अशी. सो तुम्ही शुगर केन ज्यूस पण घेऊ शकता, इतकी साखर जात नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येक गोष्ट जी खाताय ना, ती प्रत्येक गोष्ट साखर आहे शरीरासाठी. व्हॉट एव्हर युअर इटिंग दॅट विल गेट कन्वर्ट इन शुगर. सो हे असं नका समजू की शुगर. सो फक्त एक शुगर केनच्या बाबतीत मी तुम्हाला पुन्हा एकदा एक हॅक सांगेल. माझे आतापर्यंत जे एक्सपिरियन्सेस आहे, किंवा मी जेवढं, शुगर केन ज्यूस मोस्टली काही लोक जे विकतात ते हायजेनिक पाहिजे सगळ्यात पहिलं. सो तुम्ही ज्या ठिकाणी शुगर केन घ्याल हायजेनिक पाहिजे. दुसरं, प्रयत्न करा की तुम्ही तुमची घरनं एक बॉटल कॅरी कराल आणि त्या बॉटलमध्ये फिल करून घ्याल आणि मग प्याल. कारण तिथले ग्लास वगैरे जे असतात ते किती क्लीन केल्यात माहित नाही. सो हायजीन इज द कन्सर्न. बाकी शुगर केन ज्यूस इज द बेस्ट गो. म्हणजे काही लोक कोल्ड ड्रिंक्सच्या बाबतीत विचार करत नाहीत, अल्कोहोलच्या बाबतीत विचार करत नाहीत, त्याचे कॅलरी जास्त आहेत. अँड शुगर केनच्या बाबतीत विचार करतात. आणि सीझन मध्येच घ्यायचंय, जे काय घ्याल ते सीझन मध्ये. जसं आता वॉटरमेलनचा सीझन चालू आहे, शुगर केनचा सीझन चालू आहे. सो यू कॅन टेक इट. ओके. सो जो कोण घाबरले होते, यू कॅन टेक इट. पण आठवड्यातनं 2 वेळा शुगर केन ज्यूस, जर तुम्ही डायबेटिक असाल, 2 वेळा घ्या. हा, आपल्याला व्हरायटी पाहिजे ना. असं नाही पेक्षा जास्त गेलं वेळा घेतल्यानंतर नुकसान होईल. व्हरायटी घ्यायची आपल्याला. ओके.
सो व्हॉट्स द बेस्ट ब्रेकफास्ट टू स्टेबलाइज माय शुगर लेवल्स. जसं मी थोड्या वेळापूर्वीच सांगितलं तुम्हाला की प्रत्येक गोष्ट रूपांतर साखरेमध्ये होतं. आणि गंमत काय, तुम्ही जे घेताय त्यातून साखर वाढणार आहे, ती साखर कंट्रोल करण्यासाठी इन्शुलिन पिक्चरमध्ये येणार आहे. आणि तो काय करणार आहे, बाबा तुमची ब्लड शुगर कशी कंट्रोलमध्ये राहील यासाठी प्रयत्न करणार आहे. मग आता माझा ब्रेकफास्ट असा काय घेऊ की जेणेकरून माझी ब्लड शुगर लेवल वाढणार नाही. जसं मी तुम्हाला तिन्ही सांगितलं, प्रोटीन, कार्ब, फॅट, तीन गोष्टी आहेत. आणि थोडं मी हिंट देतो तुम्हाला. प्रोटीन इन्शुलिन स्पाइक आणत नाही, म्हणजे प्रोटीन खाल्लं की असे झपकन शुगर लेवल वाढत नाही. दुसरं, मी प्रोटीन म्हणतोय तर मी आहारातल्या प्रोटीन बद्दल बोलतोय, कुठल्याही पावडर बद्दल बोलत नाही. तिसरं फॅट म्हणजे दोन फॅट असतात, एक आहे हेल्दी फॅट, दुसरा अनहेल्दी फॅट. तो हेल्दीवाले जे फॅट्स आहेत त्याच्यामध्ये सगळे नट्स येतात. बरेचसे हेल्दी फॅट्स हिडन असतात, जसं की पनीरमध्ये आहे, अंड्यामधलं पिवळं आहे, चिकन आहे, त्याच्यामध्ये फॅट आहे. जेवढे तुम्ही ड्रायफ्रुट्स घ्याल त्याच्यामध्ये फॅट आहे. सो हे सगळे जे फॅट्स आहेत दे आर हेल्दी फॅट्स. सीड्स घ्याल, हेल्दी फॅट्स आहेत. अनहेल्दी फॅट्स म्हणजे मोस्टली सगळे सीड ऑइल किंवा काही बेकरी प्रॉडक्ट्सवर जे यूज केले ते. तर मला सांगा, असं काय ब्रेकफास्ट करता येईल जो तुमची ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवत. आमच्या रिट्रीटचे तुम्ही अनुभव ऐकले की लोक येतात, 3 दिवस इथे राहतात, आणि या 3 दिवसामध्ये त्यांना असं अनुभवायला मिळतं की त्यांची शुगर घरात देखील इतकी कंट्रोलमध्ये राहत नाही जी तिथे राहते. जबकि ते घरच्यापेक्षा जास्त गोष्टी खातात, सगळी फळं खातात. मग असं काय, वजन देखील कमी होतं, शुगर देखील कमी होते. 3च दिवसामध्ये लोकांचं 2-2, 3-3 किलो वजन कमी होतं, 1-1.5 किलो तर सहज होतं. पोटाचे बरेचसे त्रास निघून जातात. तुम्ही कुठलाही व्हिडिओ काढा, मेजॉरिटी लोक तुम्हाला हेच सांगतील. आणि टेस्टी खातात, हा. हा. सो मला नाश्त्यामध्ये असं काय घेता येईल सांगा. ओके, ओट्स. अजून? आता ओट्स आपण नुसते नाही खाऊ शकत, ओट्स मध्ये काहीतरी टाकावं लागेल. सो ओट्सचा कुठला प्रकार घ्या. आणि वाय ओट्स? कार्बोहायड्रेट आहे ओट्स, पण मग ओट्स का चांगलं आहे? येस, येस, येस. अजून अजून बाकीच्यांनी पण गेस करा. मूंग डोसा, बीन चिला. बर. अच्छा, फटाफट सांगा तुम्ही आज सगळ्यांनी सकाळी ब्रेकफास्ट मध्ये काय खाल्लं होतं. 2 मिनिटासाठी आपण हा प्रश्न चेंज करू. आणि इमानदारीने सांगा, प्रामाणिकपणे सांगा जे काय ते. मी काय बघायला आलो नव्हतो. ओके, आज गीतांजली मॅडमनी स्प्राउटची वेळ खाल्ली होती. बर. पोहा खाल्ला होता द्रौपदी मॅडमने. ओके. मिक्स डाळ डोसा सुजाता मॅडमनी. शाबू खिचडी. शाबू जाण्याचं जी आहे सगळ्यात हाय. फ्रुट्स अँड सीड्स. ओके. ज्वारीचा उपमा, पपया ज्यूस. ओ, स्किप केलता. ओके. पोहे विथ मटार. ओके. इडली सांबर. पोहा चना. ओ गुड. बाइट इन स्मूदी. क्या बात है. मिक्स वेज उपमा. ओ, मूंग दाल लिक्विड. ओके, गुड. स्मूदी विथ ड्राय फ्रुट्स. क्या बात. हे सगळे कम्युनिटीचे आले की असं भारी असतं. आपले क्लायंट आले म्हणजे एकदम भारी भारी, बाकीचे पण नवल करतील, अरे एवढे प्रकारचे ब्रेकफास्ट खातात. क्या बात आहे, खूप छान. सो व्हेरी गुड. मला एक पण व्यक्ती अंड खाणार का नाही सापडला आज, काय सोमवार आहे म्हणून का? ओके. नो वन हॅज टेकन एग्स. कुणीतरी असलं पाहिजे नव्हतं जरा, बिचारा. क्योंकि कोई किसी ने तो कहा है कई साल पहले, संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. ओ, गायत्री मॅडम होत्या. चलो, कोई तो है. किरण मॅडमने काल घेतले, व्हेरी गुड, ठीक आहे. काल. ठीक आहे. चला तर, काहीतरी तुम्ही, आता मी तुम्हाला लॉजिकली सांगेल. समजा अंड खाल्लं, अंड्याचं जर का आपण ऑमलेट खाल्लंय आता, आणि हे बटरमध्ये बनवले, म्हणजे बटर यूज केल्यामुळे काय झालं. हा, आज संकष्टी आहे. बरोबर, बरोबर. चला. काल तुकाराम बीज होती, आज संकष्टी आहे. आणि म्हणून लोक म्हणतात आम्ही नॉनव्हेज खातो. मी म्हणतो ना, नॉनव्हेज तुम्ही खात नाही, नॉनव्हेज फक्त तुम्हाला चालतं. चला, हरकत नाही. पण आपण आता आयडियल बघू की जसे उद्या काही नाहीये ना, संकष्टी आहे ना बीज आहे. ठीक आहे. ना पौर्णिमा आहे. सो आपण उद्याचं बघू की उद्या तुम्ही एक ब्रेकफास्ट मध्ये अंड्याचं ऑमलेट खाल्लं. आणि त्या अंड्याच्या ऑमलेटमध्ये तुम्ही बटरमध्ये त्या अंड्याचं ऑमलेट बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चीजचे एक स्लाइस टाकले आणि थोड्याशा भाज्या कट करून टाकल्या.
आता मला सांगा, ह्याच्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे हो, जे तुम्हाला जाऊन असे ब्लड शुगर स्पाइक करेल? नथिंग. सो सिम्पल ना. काहीच नाही याच्यामध्ये ज्याच्यामुळे तुम्हाला, म्हणजे सगळ्यात बेस्ट काय असू शकतं ब्रेकफास्ट? एनी प्रोटीन और एनी फॅट, प्रोटीन फॅट कॉम्बो. सेकंडली मग तुम्हाला चूज करायचंय, जसं की आता आपल्याकडे वार पाळले जातात, थोडे ऑप्शन पण पाहिजे. थोडे का असं नाही, कार्बोहायड्रेट सगळे बंद करायचे. सो थोडे चांगले कार्बोहायड्रेट पण पाहिजे. मग तुम्ही ओट्स टाकलं, जसं की कोणी तर स्मूदी घेतलेलं आहे, मग मूग डाळाचं लिक्विड घेतलेलं आहे, कोणी उपमा घेतलेला आहे, पोह्यामध्ये चना टाकून अजून पोह्याचे प्रोटीन वाढवले. इडली सांबारवाला तो थोडा मतलब और डेव्हलप हो सकता है. बट म्हणजे लाईक इडली कॅन बी ऑफ मिलेट्स. इव्हन इडली तुम्ही जेव्हा पीठ बनवता, शक्यतो घरचं बनवा, त्याच्यामध्ये तुम्ही थोडे मेथी सीड्स वापरले, थोडं डाळी अजून वापरल्या, मग तो काय झालं, तुमचे ते त्याचं जे टेक्स्चर आहे ते चेंज झालं, म्हणजे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आणखीन खाली आला. सो असे थोडे तुम्हाला हॅक्स वापरावे लागतील. पपया ज्यूस, आय डोंट नो व्हॉट यू हॅव यूज इन दॅट. पण पपयाचं मिल्कशेक जर असतं, थोडे सीड्स टाकलेत, तर मग मी सपोर्ट केलं असतं. ज्वारी उपमा गुड. शाबू खिचडी, ह्या अख्ख्या चॅट बॉक्समध्ये थोडं असं आहे की शाबू खिचडी जे, अच्छा आज चतुर्थी पण आहे ना, सो तरी देखील भगर खाऊ शकला असतात किंवा फ्रुट्स खाऊ शकला असतात. बट शाबू खिचडी, शाबूचा ग्लायसेमिक इंडेक्स, सॉरी, कार्बोहायड्रेट रेशिओ जर तुम्ही चेक केला, इट इज 80% काहीतरी, 75 to 80%. अँड इट इज हाय जी आहे. 100 ग्राम मधले म्हणजे एवढं. आणि मग त्यामध्ये तुम्ही ऑइल यूज करणार, सीड ऑइल त्यातच बनवणार. शक्यतो शाबू खिचडी तुपात बनवली पाहिजे. दुसरं, तूप वापरलं तर ते ओरिजिनल भेटेल का? हा डाऊट आहे. 500-600 रुपये लिटर मध्ये कुठेही भारतात चांगलं तूप मिळत नाही. प्रॉब्लेम्स कुठे कुठे आहेत मी तुम्हाला शेअर करतोय. का तुमची कशी तुमची शुगर कंट्रोलमध्ये येईल सांगा बरं? व्हेजिटेरियनसाठी ब्रेकफास्ट आहे ना, मूग चिला आहे, ओट्स उपमा आहे. हम्म, ठीक आहे. पनीरचा पराठा खाऊ शकता. हम्म, पनीर बुर्जी खाऊ शकता. देर आर सो मेनी ऑप्शन्स. ठीक आहे. मायोटीन स्मूदी व्हेजिटेरियन होतं ऑप्शन. सो असं जर तुम्ही काय खाल्लं, ज्यातून तुम्ही ब्लड शुगर मेंटेन ठेवू शकला, तुम्ही प्रोटीन शेक घेऊ शकता प्युअर वेचा. मी प्रोटीन पावडर विरोधात नाही, मी प्रोटीन पावडर जिचं लेबल तुम्हाला वाचता येत नाही आणि कोणीतरी तुम्हाला आणून देतं त्याच्या विरोधात आहे. चांगल्या क्वालिटीच्या प्रोटीन तुम्हाला कोणी घरी आणून देणार नाही. यू हॅव टू सर्च दॅट काइंड ऑफ प्रोटीन. आणि तुम्हाला अभ्यास करा. आणि प्रोटीन रोज घेण्याच्या विरोधात आहे. प्रोटीन पावडर काय आहे? हे सप्लिमेंट आहे, लक्षात घ्या. आणि मी कोणतेही सप्लिमेंट विकत नाही. पण मी गाईड करतो माझ्या क्लायंट्स, लाईक जिम गोईंग क्लायंट्स असतात माझ्याकडे, खूप चांगले परदेशातले क्लायंट्स आहेत, खूप चांगले मोठ्या पोस्टवरचे क्लायंट्स आहेत. तर त्यांना मी नेहमी सांगतो, प्रोटीन तुम्ही आठवड्यातनं फार फार तर 4 ते 6 वेळा, जिथे जिथे तुम्हाला असं वाटतंय की आता मला माझ्या दिवसाचं प्रोटीन आहारातून मॅनेज नाही करताय, त्यावेळेस तुम्ही पावडर घ्या. आणि त्यात पण खूप हॅक्स आहेत, ते मी माझ्या न्यूट्रिशनच्या क्लासमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. पण घेऊ नका असं माझं म्हणणं नाही. लेबल वाचता आलं पाहिजे, काय तुम्ही घेताय ते समजलं पाहिजे, आणि तुम्ही घेऊ शकता. सो जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना मात्र एकच आहे, व्हेजिटेरियन असणं खूप चांगलं आहे लॉन्जिव्हिटीसाठी, बट व्हेजिटेरियन राहून सप्लिमेंट न खाणं हे खूप मोठं नुकसान आहे. दॅट्स इट. बट सप्लिमेंट खायच्यात तर राईट क्वालिटी, राईट सोर्स करून ते सप्लिमेंट आले पाहिजेत विथ राईट गाईड. सप्लिमेंटचा अर्थ काय? पूरक आहार. तुमचा खूप मेन आहार कमी पडल्यानंतर तुम्ही जे घेता त्याला सप्लिमेंट म्हणतात. ठीक आहे. सो त्याचं आम्ही एज्युकेशन देतो तुम्हाला, कसं करायचं ते. सो इफ यू आर युझिंग दॅट काइंड ऑफ ब्रेकफास्ट, सो दॅट विल हेल्प यू. सो इफ यू आर नॉट सपोर्टिंग गेट एक्सप्लोजिव्ह वे, आता नवीन एक ब्रँड आलाय, योगा बारचं चांगलं आहे, तुम्ही त्याच्या मागे जा. योगा बार मी म्हणेल की प्लेन मागवा, रॉ वे, आणि स्टीविया वेगळं मागवा. वी विल डिस्कस काहीतरी बघा पुढे. व्हॉट्स द बेस्ट ब्रेकफास्ट टू स्टेबलाइज मध्ये मी काही ऑप्शन दिलेत, लाईक मूग चिला व्हेजेस टाकून केलंय, स्प्राउट्सचं सॅलड केलंय, बेसन चिला केलंय, ओट्स घेतलेत, एग्स मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं. पण काय नाही घ्यायला हवं, बिग नो. प्रोसेस्ड केलेले काही, आता आपल्याला खूप असे छान असे पॅकेजिंग मध्ये सिरियल्स येतात, शुगरी फूड्स येतात, ब्रेडचे काही पदार्थ, बेकरीचे काही पदार्थ, हे घ्यायला हवे का? बिलकुल नाही घ्यायला हवे. बिग नो, बिग नो. मेजॉरिटी लोक काय घेतात? चहा. चहा बरोबर काहीतरी, म्हणजे मी त्यांना विचारतो ना काय घेता, चहा आणि त्याच्यासोबत काहीतरी, म्हणजे ते असं सांगत पण नाही चहा बरोबर हे घेतो, काहीतरी. काहीतरी म्हणजे तुमची गाडी आहे, त्या गाडीमधलं फ्युल संपलं,
तुम्ही असं म्हणता का काहीतरी टाकून दे रे बाबा, चालली पाहिजे आणि बस, असं म्हणता का? नाही ना. बट शरीरासाठी काय म्हणतो? काहीतरी. असं चालेल का? मग मग असे मग भारीतले आजार येणार ना आपल्याला. सो हे आजार आजार नाही आहेत आमच्या दृष्टीने. डायबिटीज हा आजार नाहीये न्यूट्रिशनमध्ये. येस, वी डोंट बिलीव्ह डायबिटीज एज डिझीज, वी डोंट बिलीव्ह ब्लड प्रेशर एज डिझीज, थायरॉइड एज डिझीज, पीसीओएस एज डिझीज. कोणतेही आजार हे आजार नाही आहेत. हे फक्त तुमच्या चुकीच्या खाण्याची सवय व आयुष्य जगण्याची चुकीची पद्धत, याचा याचा साईड इफेक्ट आहे. हे आजार नाही आहेत. तुम्ही त्याला आजार मानून चूक करताय. मॅपल सिरप चालेल का? नाही चालणार. स्टीविया दिले की तुम्हाला शोभा मॅडम? वाय आर यू गोइंग टू मॅपल सिरप? मॅपल सिरप इज ऑल्सो बंच ऑफ शुगर. ठीक आहे, तुम्ही लेबल वाचा, तुम्हाला कळेल. ओके. सो इज फास्टिंग सेफ फॉर डायबेटिक? एक डायबेटिक व्यक्ती आहे, बऱ्याच वेळा सांगितलं होतं, नाही नाही नाही, तुमची शुगर हे होईल, तुम्ही खाण्यावर हे ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही डायबेटिक आहात तर तुमच्या घरामध्ये ब्लड शुगर चेक करायचं मशीन पाहिजे. दर 2 ते 3 महिन्याला तुम्ही HbA1c चेक करत राहिलं पाहिजे. आणि तुमची HbA1c मी तुम्हाला सांगतो, मी तर चॅलेंज करतो क्लायंटला, मी सांगल ते खायचं आणि ब्लड शुगर वाढवून दाखवतो. एवढं चॅलेंज करतो. मी सांगेल ते फक्त खायचं, शुगरच वाढवून दाखवा तुम्ही. तो म्हणतो नाही माझी स्ट्रेसमुळे वाढते. मी सांगतो ते खा, तुझं स्ट्रेसमुळे शुगर वाढवून दाखव म्हणतो मी. नाहीच वाढत. हे सगळं डोक्यात बसलेलं आहे. तुमचं स्ट्रेस पण कनेक्टेड आहे तुमच्या गटशी, गट कनेक्टेड आहे तुमच्या डाएटशी. लक्षात घ्या. स्ट्रेस, ब्रेन कनेक्टेड इज कनेक्टेड विथ युअर गट, गट इज कनेक्टेड अगेन विथ युअर डाएट. फक्त एकच गोष्ट आहे, झोप पाहिजे. जागरण झालं की शुगर वाढणार. दोनच गोष्टी करायच्या, झोप आणि व्यवस्थित आहार आणि थोडी हालचाल. आपण हलण्यासाठी बनलोय माहितीये का? आपल्या जगण्यासाठी झालेलं आहे, बसून राहण्यासाठी नाही. सो जे फास्टिंग करतात त्यांच्यासाठी काय डायबेटिक्स सेफ आहे का? तर आपण थोडं जाऊयात त्याच्यामध्ये डिटेलमध्ये. तर येस, बट अंडर गायडन्स. कोणाच तरी गायडन्स घ्या. IF म्हणून एक डाएट फास्टिंग असतं, इंटरमिडिएट फास्टिंग, ज्याला काही लोक 2 वेळा जेवण मानतात. ते पण थोडं इन्शुलिन सेन्सिटिव्हिटीच्या केसमध्ये थोडंफार हेल्पफुल आहे. बट त्याच्यामध्ये जे 16-8 आहे मी रेकमेंड नाही करत. मी सांगेल की 12-12 सुद्धा खूप झालं. लॉंग फास्टिंग नका करू, सुपरविजन मध्ये करा. लॉंग टर्म ते चालणार नाही बघा. जी गोष्ट तुम्ही कायम करू शकता ना, तीच शरीर एक्सेप्ट करणार आहे. सो फास्टिंग चालतं का? बट अंडर गायडन्स. कॅन स्ट्रेस इन्क्रीज माय ब्लड शुगर? काय वाटतं तुम्हाला? स्ट्रेसमुळे ब्लड शुगर वाढेल? काय वाटतं? येस, नो? हो, राईट आन्सर, येस. 100%. मग आता मला सांगा, तुमच्यापैकी किती लोक असे आहेत जे म्हणतात मला झिरो स्ट्रेस आहे? इज देअर एनीवन इन दिस रूम? ह्या रूम मध्ये कोण आहे का ज्याला स्ट्रेस नाही? एक पण नाही. मग मग कसं करायचं? तो एक कायम लक्षात ठेवा, स्ट्रेस हा सगळ्यांच्या बाबतीत असणार आहे. आपल्याला असं काहीतरी शिकावं लागेल ज्यातून स्ट्रेस मॅनेज करता येतो. ठीक आहे. सो स्ट्रेसमुळे शुगर वाढते का? तर आपण म्हणू शकतो मॅनेज न स्ट्रेसमुळे शुगर वाढते. सो येस, स्ट्रेस कशी वाढते तर बघा, स्ट्रेस काय करतं? कॉर्टिसॉलला रिलीज करतं. आणि कॉर्टिसॉल काय करतं की ब्लड शुगर ऑटोमॅटिकली इन्क्रीज करून टाकतो. सो तुम्हाला मॅनेजिंग करणं जमलं पाहिजे. स्ट्रेस झिरो लाईफ नाहीये तुमचं. स्ट्रेस मॅनेजमेंट जमलं पाहिजे. मेडिटेशन, ब्रिदिंग एक्सरसाइजेस, योगा. पुन्हा शांत झोप. शांत झोप एक असं औषध आहे ना, ज्याला जगामध्ये पर्यायी औषध नाही. निशा मॅडम, पर्सनल क्वेश्चन्स तुम्ही नंतर विचारा, सेशनवर फोकस राहू द्या. तुम्हाला गॉल ब्लॅडरचा त्रास आहे, आपल्याकडे त्याचं सोल्युशन आहे. आपल्याकडे आजपर्यंत कित्येक लोकांच्या गॉल ब्लॅडरच्या सर्जरी सांगण्यात आल्या होत्या, त्या थांबवलेल्या आहेत. बट पर्सनल क्वेश्चन आपण नंतर बोलूयात. ठीक आहे. फोकस, व्हॉट इज दिस सेशन फॉर? तुम्हाला आता वाटेल की नाही माझ्या कामाचं नाहीये, सो यू कॅन लिव्ह इट, यू कॅन अटेंड अगेन. ओके. प्रयत्न करू शकेन झिरो स्ट्रेस. प्रयत्न ह्या शब्दाचा आणि माझा थोडं वाकडे, आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करतो काय, विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करतो.
पुन्हा एक प्रश्न विचारतो. तुमच्या घरामध्ये दोन लग्नपत्रिका आलेल्या आहेत. हं? एक आलेली एकदम अशा तुमच्या खास मित्राची, ज्याच्या बरोबर तुमचे थोडे असे चांगले रिलेशन आहे, बॉन्डिंग आहे वगैरे वगैरे. आणि दुसरी पत्रिका आलेली आहे अशा व्यक्तीची, हा थोडी ओळख आहे, नाही असं नाही, बट ओके ओके. आणि तुम्ही एका व्यक्तीला जेव्हा लग्नपत्रिका तुमच्या हातात दिली जाते आणि म्हटलं जातं लग्नाला यायचं, तुम्ही काय म्हणता? विषय आहे का? काय म्हणता? विषय आहे का? मग येणारच. आणि दुसरी पत्रिका, तुम्ही काय म्हणता? हो, नक्की प्रयत्न करतो. सो मला सांगा, आपण ज्या ज्या वेळी प्रयत्न हा शब्द उच्चारतो, त्या त्यावेळी आपण आपल्या अंतर्मनाला सांगत असतो की मला हे काम करायचं नाहीये किंवा मला हे काम जमणार नाहीये. आणि हे घडतं सबकॉन्शियस माइंडला. त्यामुळं आजपासून तुम्हाला जे काय करायचंय, आयदर म्हणा मला करायचंय नाहीतर नाही करायचं. हा टाळायचं असेल, करायचंच नसेल, तर मात्र नक्की म्हणा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हा सगळ्यांना या सेशनला इन्व्हाइट केलं. हं? आणि मी जर माझ्या टीमला सांगितलं असतं, मंडेला मी डायबिटीजचं सेशन घेण्याचा प्रयत्न करतो. सांगा मला, माझी टीम काय म्हटली असते? तू पहिलं ठरव करणार का नाही करणार, मग आम्ही कॉलिंग करतो किंवा मग आम्ही मेसेज टाकतो. बरोबर आहे का नाही? सो प्रयत्न, तुम्ही बघा बरं, उद्यापासून तुम्ही म्हणा मी घरामध्ये स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते, सगळे उपाशी. म्हणजे मम्मी असं कधी म्हणायला लागली म्हणतील सगळे. मम्मी म्हणते प्रयत्न करते म्हणजे? नाही, माझा जरा म्हणजे ज्या ज्या वेळी आपण प्रयत्न बघा, पटतंय का तुम्हाला सगळ्यांना? ऍग्री करताय का? पटतंय? ओके. सो आता इथून पुढे रूल बनवा लाईफचा, की प्रयत्न हा शब्द पहिली गोष्ट हेल्थ रिलेटेड टास्क मध्ये तर वापरायचंच नाही. मी जेव्हा सांगतो, हळूहळू आपल्याला तुमचा प्रवास, म्हणजे मी सांगताना सांगतो, जे लोक सूर्यनमस्कार नाही करत, आमच्याकडे लेवल असतात तुमच्या फिटनेस वाढवण्याच्या, तर आम्ही त्यांना 36 सूर्यनमस्कारवर घेऊन जातो, मग 51, मग 108. तर त्यांना मी सांगतो 36 पर्यंत पोहोचायचंय. त्यांना एकदम 108 पचत नाही. आता करतात काही लोक. म्हणजे आमच्याकडे एक मॅडम आहेत का नाही मीटिंग मध्ये माहित नाही, त्या स्वतः योगाच्या क्लासेस घेतात. नाही दिसत आहेत मला. ओके. नाही असले तरी ते हा म्हणतील. आणि त्यांना स्वतःला विश्वास नव्हता. म्हणजे मी म्हटलं आता रथसप्तमी झाली आपली, आय थिंक मागच्या महिन्यात झाली ना, 7 फेब्रुवारीला काहीतरी, मला एक्झॅक्ट डेट आठवत नाही. सो मी म्हटलं आपल्याला सूर्यनमस्कार करायच्यात, 108 चॅलेंज ठेवायचंय. तर बाकीच्यांनी कोणी म्हणू दे ना, नाही मला विश्वास बसण्यासारखं आहे. योगा घेणारी व्यक्तीच म्हणते नाही नाही सर नको. मी म्हणलं असं कसं? तुम्हाला मी त्यांना थोडं इन्स्पायर केलं, थोडं सांगितलं तुम्ही करा. मी म्हणलं नाही ना म्हणजे होणार नाही किंवा त्यांना डिमोटिवेट नाही केलं, ऍटलीस्ट ट्राय तर करा. आणि त्या म्हटलं नाही मी 51 झालं की थांबणार आहे. बट गंमत अशी आहे की त्यांनी 108 केले. सो प्रयत्न हा शब्द ज्या ज्या वेळी तुम्ही वापराल ना, तुमच्याकडून ती गोष्ट घडणार नाही, मी तुम्हाला सांगतो. सो इथून पुढं प्रत्येकाने ह्या सेशन मधला एक खूप इम्पॉर्टंट टेक अवे, की प्रयत्न हा शब्द यूज द्यायचा नाही. हा टाळायचा असेल बिनधास्त म्हणा. हा, जसं आता आमचा उद्यापासून एक प्रोग्राम आहे, आमचे वेगवेगळे प्रोग्राम असतात, आमच्या टीमला सांगायचं हा प्रयत्न करतो, आमच्या टीमला बरोबर कळतं की तुम्ही येणार नाही. कोड लँग्वेज आहे ना. ठीक आहे, चलो. सो तुमचा स्ट्रेस मॅनेज करणं शिका. योगा, झोप, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. हाऊ कॅन आय रिड्यूस माय मेडिसिन डिपेंडन्सी? कसं मी माझं मेडिसिन वरचं अवलंबत्व जे आहे ते कमी करू? हा खूप साऱ्या डायबिटिकवाल्यांना प्रश्न पडतो. आणि बऱ्याचदा हा माइंडसेटचा खेळ आहे. त्यांना म्हणजे पहिलं तर माइंडसेटच नसतो की आपण डायबिटीस फ्री जगू का. बरं, मी हे जे सांगतोय तुमच्या बाबतीत प्रयत्न म्हणजे मी नक्की करणार. प्रयत्न नकोय आपल्याला, डायरेक्ट करणार मला. ठीक आहे, चलो. सो मला इथे सांगायचंय तुम्हाला, मेडिसिनवर अवलंबित्व जर तुम्हाला कमी करायचं असेल तर सगळ्यात पहिलं काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. हे तुम्ही एकट्याने करायचं नाही, डिस्क्लेमर देतोय, कारण हे सेशन रेकॉर्ड होतोय. तुम्ही इंडिपेंडेंटली मेडिसिन नाही बंद करू शकत. तुम्हाला कोणाच्या तरी सुपरविजन मध्ये, गायडन्स मध्येच हा प्रवास सुरू करायचा असतो. बट 100% सांगतो, आज आपल्याकडे खूप लोकांनी हा प्रवास सुरू केलेला आहे, खूप लोकांचा हा प्रवास पूर्ण झालेला आहे. त्यांनी सुरू केला, कोणाचा एका आणि एका महिन्यात तर 50% आपल्याकडे मेडिसिन हे होऊन जातात. आपण प्रॉपर म्हणजे लॉजिक आहे ना बाबा, जे खाल्लं की साखर वाढते ते मी खाल्लंच नाही, तर साखर वाढायचा काय संबंध आहे? पण काही लोकांचं कसं असतं माहिती का,
नाही, मला ते जमणार नाही. माझं लिव्हर, किडनी, डोळे, मेंदू सगळं वाटोळं झालं तरी चालेल, पण मला ते जमणार नाही, असं तुम्ही इनडायरेक्टली म्हणताय. सॉरी फॉर युझिंग दिस काइंड ऑफ लँग्वेज, बट बोलावं लागेल, असं कोणाला तरी बोलावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला माझ्या शब्दांनी थोडं दुःख वाटत असेल, वाटू द्या. आता एक आमच्याकडं, मी नाव नाही घेणार, कदाचित त्या मीटिंगमध्ये पण असतील. एक ह्या आठवड्यातलीच केस आहे. आणि मी त्यांना सांगितलं, मॅडम तुमचं असं नाही चालणार, तुम्ही ब्रेकफास्टमध्ये. तर त्या म्हटल्या, मला कसं त्या स्कूलमध्ये जातात, टीचिंग करतात आणि मग घरी येतात. सो त्यांचं कसं असतं की बऱ्याचदा मग घरामध्ये स्वयंपाक सुनेने केलेला असतो. मग तिला नाही सांगू शकत ना, माझ्यासाठी हे बनव ते बनव. मी म्हटलं, बघा, दोन ऑप्शन असतात. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मी जे सांगतोय हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ज्या गोष्टी महत्वाच्या असतात त्या वेळेत नाही केल्या तर त्या अर्जंट बनतात. आणि मी म्हटलं, ठीक आहे, आता आपल्याला प्रवास सुरू करायचाच आहे, तर एकदा आपण ब्लड टेस्ट करूया. सो त्यांनी ब्लड टेस्ट केली आणि अनफॉर्च्युनेटली त्यांची HbA1c 11च्या पुढे आली. आता 11च्या पुढे HbA1c आल्यानंतर मी त्यांना म्हटलं, मॅडम आता तुम्हाला घरी जाऊन फक्त सुनीला हा रिपोर्टच दाखवायचा आहे, बाबा मला हेच बनवून द्यावं लागेल. आणि दुसरं, तुमच्या सुनबाईंनी आज जे तुम्हाला बनवून द्यायचं चालू ठेवलेलं आहे, ते जर त्यांनी स्वतः खाणं बदललं नाही, तर 10 वर्षानंतर डाऊन द लाईन तुमच्या सुनेला पण डायबिटीस असेल. कारण डायबिटीस हा किचनमध्ये तयार होतो, शरीरात नाही तयार होत. तुम्ही किचनमध्ये तयार करता, ते खाता, तुमच्या लाईफस्टाईलमुळे तयार होतो. सो तुम्हाला मेडिसिन डिपेंडन्सी रिड्यूस करायची असेल तर पहिलं माइंडसेट लागेल की माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. लोकांनी कम्फर्टेबल करून टाकले. चला, काही स्क्रीन ऑन झाले तर बरं होतील ना. सगळ्यांच्या स्क्रीन बंद आहे आज. सो मेनी न्यू पीपल आर दॅर. मला कळणार कसं कोण कुठून आलंय, कोण कसं दिसतं? ते थोडा टाइम निकाला करो, मंडे को ही हम मिलते. किती बरं वाटतं बघा. म्हणजे मला असं वाटतं की मी कुणाशी तरी व्यवस्थित, नाही तर मला असं, तुम्ही तुम्ही विचार करा, तुम्ही कधी सेशन करून बघा असं. नक्की तुमचे भले ग्रुप मिटिंग करा, फॅमिली मेंबर्स बरोबर का. आणि अशा सगळ्या बंद खिडक्या, आपल्याला काय कळतं, म्हणजे म्हणजे आपण एकटंच बडबड करतोय का काय, असं फिलिंग येतं माहितीये का. आता किती बरं वाटतंय. हो, थँक्यू सो मच. द्रौपदी मॅम, सोनलजी, निशाजी, मधुराजी, नीलमजी, अमित सर, अशोक सर, रुपाली मॅम, गीतांजली मॅम, स्वप्नलजी, क्या बात आहे, किरणजी. दोन दोन किरण आहेत आपल्याकडे, किरण ज्योती आणि किरण मॅडम. किरण ज्योती, कसलं भारी नाव आहे, किरण आणि ज्योती. क्या बात आहे. अरे शोभा मॅडम, आमच्या डॅशिंग शोभा मॅडम आहे तिथं. गौरव सर आले, वंदना मॅडम आल्या. वा वा वा, किती भारी वाटतं माहिती, मी तुम्हाला काय सांगू, मला इतका आनंद झाला तुमच्या सर्वांचे चेहरे पाहून. हाँ, म्हणजे मला लक्षात तरी येईल. तुम आए मीटिंग में, चले गए, हमको पता भी नहीं चला आप कैसे दिखते हो. हमें किससे बात कर रहा था. कभी कभी क्या होता है, किरण नाम का आदमी भी रहता है, तो हमें पता भी नहीं ना किरण कौन है. आणि आपल्याकडे या मीटिंग मध्ये दोन किरण आहेत. ठीक आहे, किरण ज्योती म्हणून कळतं तरी, मला वाटतं म्हणूनच पालकांनी पुढे ज्योती लावला असेल. चलो, हरकत नाही. सो फार छान वाटलं. पण आता मी विसरलो मी तुमच्याशी काय बोलत होतो. ठीक आहे, आलं लक्षात. सो मी हे सांगत होतो की औषधांवरचं जे अवलंबत्व आहे हे कमी करण्यासाठी तुम्हाला पहिलं मानसिकता बदलावं लागेल. कुठेही आयुष्यात जायचंय ना, मानसिकता खूप महत्वाची आहे. आणि मानसिकता ही पाहिजे की आता तुमच्यासाठी तो ऍडजस्टमेंट आहे. मेडिसिन इज जस्ट अन ऍडजस्टमेंट फॉर यू. जर तुम्ही हा विचार नाही केला, आता सोनल मॅडम इथं आहेत, त्या म्हणजे नक्कीच गॅरंटीनी, म्हणजे त्या दिवशी माझ्याकडे आल्या त्यावेळेस त्यांच्या हस्बंडच्या 3 मेडिसिन चालू होत्या. आज म्हणजे मला फार आनंद झाला. मागच्या आठवड्यात त्यांनी सांगितलं, सर मी त्या दिवसापासून एकही मेडिसिन घेत नाही. ऍक्च्युली मी एवढं अग्रेसिव्ह नाही राहायला सांगत, बट सरांनी केलं काम. 8-1 किलो कमी केलंय ऑलमोस्ट. आणि 10%च मी सांगतो कमी करायला. सो 10% ही अचीव्ड अँड मेडिसिन हॅज गॉन. सो फार बरं वाटतं. पण आता तो माइंडसेट पहिलं बनवलं ना आम्ही, की जायचं आपल्याला स्टेप बाय स्टेप. ब्लड शुगर चेक करायचे आहे, नुसतंच बंद नाही करायचं, शुगर लेवल चेक करत राहायचे आहे, फिजिकली ऍक्टिव्ह राहायचंय, झोपेवर काम करायचंय. सो पिलर्सवर काम करणं गरजेचं आहे. सो आज ते पिलर्स त्यांनी अचीव्ह केलेले आहेत. आज शोभा मॅडमचं मला एक्झॅक्ट नाही सांगतात, बट एक मेडिसिन तर बंद झालेली आहे रिट्रीट पासून. सो एक मेडिसिन पासून बंद झाले, 4-1 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि अजून त्यांना 2च आठवडे झालेले आहेत रिट्रीटला. सो पुढच्या 90 दिवसाचा जो प्रोग्राम असतो आपला, 90 दिवसात आपण स्टेप बाय स्टेप तिथे पोहोचतो, तर नक्कीच त्या पोहोचतील मेडिसिन फ्री लाईफला. सो पहिलं माइंडसेट महत्वाचं आहे की नाही, मला ना अवलंबत्व कमी करायचं. हा माइंडसेट जर तुमच्यामध्ये असेल ना, तरच तुम्ही ते अचीव्ह करू शकता. नाहीतर तुम्हाला जर का कम्फर्ट वाटत असेल, बरीच लोकांना कम्फर्टेबल आहेत, नाही ठीक आहे ना, एक गोळीने होतं काय असं. सो दॅट कम्फर्ट विल नेव्हर हेल्प यू.
तर कम्फर्टमध्ये राहिलात ना, ठीक आहे माझं होतंय, मला काय फरक नाही पडत, एका गोळीने काय होतंय. तुम्ही तुमच्या ऑर्गन्सला डॅमेज करता, लक्षात घ्या. प्रत्येक गोळी तुमच्या किडनीचं काम वाढवते, तुमच्या लिव्हरला त्रास देते. गोळी खूप महत्वाची आहे, तुम्हाला ती ना नक्की हेल्प करते. मी गोळ्यांच्या बिलकुल विरोधात नाही, मेडिसिन्स आर व्हेरी हेल्पफुल, मी कुठल्याही डॉक्टरांच्या पण विरोधात नाहीये. दे आर डूइंग द वेरी बेस्ट थिंग फॉर यू, क्योंकि उनको पता है आप लोग नहीं सुनने वाले. बट वी आर न्यूट्रिशनिस्ट, वी आर हियर यू टू मेक युअर फूड ॲज अ मेडिसिन. आम्ही तुमच्या आहाराला औषधामध्ये रूपांतरित करण्यासाठी तुमच्या आयुष्यात प्रवेश केलेला आहे. जर आम्ही लॉजिकली तुम्हाला एक्सप्लेन करतोय, तुम्ही हे खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातली साखर वाढणारच नाही, तुम्हाला गोळींची आवश्यकता आहे का? प्रॉब्लेम काय? आपल्या सवयी. नाही कसं जमणार ना, असं कसं बरं? पोळीला मी पोळी न खाता कसं चालेल? खावा पोळी, मी कुठं नाही म्हणतोय. बट ती पोळी खाण्यासाठी 1 वर्ष थांबा ना. पहिलं आपण 10-20% जे काय आपला प्रोग्राम आहे, 10% पहिलं फॅट कमी करू. थोडं बॉडीचं अजून हे वाढवू. इट इज ऑल अबाउट एनर्जी सिस्टम. तुम्ही 4-4 पण पोळ्या खाल्लेत, तुम्हाला डायबिटीज नव्हता, लक्षात घ्या. यू कॅन एन्जॉय दॅट पोळी ऑल्सो, बट इट विल टेक टाइम. तुम्ही सगळं करू शकता, परत पहिलं सांगतं, पण तुमच्या शरीराला ती क्षमता पुन्हा देणं गरजेचं आहे. आलं लक्षात? सो माझं म्हणणं आहे की सुरुवात होती माइंडसेट पासून. मग काय होतं, मग नंतर रिफाईंड कार्ब्स काढून टाकायच्यात. प्रोसेस फूड, नंबर 1 प्रोसेस फूड इन युअर किचन. ओळखा बरं काय? 1 नंबरचं प्रोसेस फूड आहे. हिडन आहे, बघू किती लोक गेस करू शकतात. माझे सेशन जे केअरफुली ऐकतात त्यांना लगेच लक्षात येईल. 1 नंबरचं प्रोसेस फूड आहे तुमच्या किचनमध्ये, सांगा कोण आहे? नंबर 1. आणि त्याला कोणी म्हणजे ते तो ओळखूच येत नाही. वंदना सोळंके मॅडम फारच केअरफुली सेशन अटेंड करतात. वंदना सोळंके मॅडम फार म्हणजे पुढच्या प्रवासाला लागलेले आहेत. लाईक आम्ही जिथून शिकलो, आज ते डायरेक्ट तिकडे कनेक्ट झालेले आहेत. म्हणजे आम्हीच कनेक्ट करून दिलेले. आणि नाव शी इज बिकमिंग अन हेल्थ कोच. लवकरच आपल्याकडे आपल्या टीम मधून म्हणजे क्लायंट म्हणून आले, मग कोर्स केला. आता आम्ही जिथे शिकतो तिथे त्यांना पाठवलंय. सो त्या लवकरच हेल्थ कोच बनतील. येस, या लोणचं म्हणू शकतं, कारण लोणच्यामध्ये पण तेल असतं. बट माझं सर्वात महत्वाचं म्हणणं आहे, तुमचं ऑइल, सीड ऑइल हे नंबर 1 प्रोसेस फूड आहे. मग त्याला तुम्हाला कमी करायचंय, चेंज करायचंय, मिनिमाइज करायचंय. आता तुम्ही पुढे शिकाल. 3 दिवसाचा आपला उद्या परवा 13वा वर्कशॉप आहे, भरपूर लोक त्यात आहेत ऑलरेडी. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही नक्की शिकाल कसं करायचं. पुढे आहे लो जीआयचे फूड्स तुम्हाला घ्यावं लागतील टू स्लो युअर ग्लुकोज ऍब्झॉर्प्शन. जे ग्लुकोजचं ऍब्झॉर्प्शन आहे ना, ते कमी होण्यासाठी लो ग्लायसेमिक इंडेक्स, ज्या ज्या जीआयचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय त्याचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला लो ग्लायसेमिक इंडेक्स वाले, आता हे कसं फार सोपं आहे, ज्याच्यामध्ये फायबर जास्त आहे तो वाढ. जसं की ओट्स आहे. आता पोहे पण चांगले असतात, तसं काही पोहे वाईट नाही, पण रोजच पोहे खायचे का? मग नुसतेच पोहे खायचे का? पोह्यांमध्ये तुम्ही थोडं भाज्या ऍड करू शकता, चना ऍड करू शकता. प्रोटीन रिच फूड तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा, स्पेशली ब्रेकफास्टमध्ये. फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवा, कारण फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवल्यामुळे काय होतं की तुमचं इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये फरक दिसतो तुम्हाला. इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो. आणि हळूहळू ग्रॅज्युअली, पहिलं काय करायचं असतं, समजा आता एखाद्याला 4 वेळा चालू आहेत, एकदम नाही बंद होणार ना. आपण 4चं 3 करणार, मग 3चं 2 करणार, 2चं 1 करणार, मग 1चं अर्ध करणार, मग 1 दिवसाआड घेऊन बघणार. असं करत 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 करत, कारण एकदम वाढल्या पण नव्हत्या. आता तुम्ही म्हणाल नाही मला डे 1ला 6 गोळ्या सुरू झाल्या, कारण तुम्ही चेकच केलं नव्हतं ना. तुम्ही गेल, तुम्हाला डायबिटीज आहे हेच कधीतरी कळलं, अचानक कशामुळे तरी, म्हणून सुरू झाल्या असतील एकदम जास्त गोळ्या. बट ज्या बऱ्याच लोकांच्या बाबतीत ते हळूहळू वाढलेले. आज आपल्याकडे 12-12, 14-14 वर्ष ज्यांना इन्शुलिन होतं त्यातनं बाहेर आल्यात माणसं. तर शुगर गोळी काय, गोळी किरकोळ आहे, पण एकदम होणार नाही. सो हा माइंडसेट जर तुमचा असेल आणि तुमची तयारी आहे, तर मात्र तुम्ही नक्की करू शकता. आता मी थोडंसं उद्यापासून 3 दिवसाचा जो प्रोग्राम होणार आहे त्याची थोडक्यात माहिती देऊ का 5 मिनिटांमध्ये, इफ यू अलाव मी? किती लोकांना इंटरेस्ट आहे? उद्यापासून 3 दिवस काय शिकायला मिळणार आहे? सोनल मॅडम येस म्हणतात, अजून बाकीचे? मधुरा मॅडम येस म्हणतात, नीलम मॅडम येस म्हणतात. ग्रेट ग्रेट. बरं, जेवढे आपल्या ऑलरेडी कम्युनिटीमध्ये आहेत, स्पेशली प्राईम मेंबर्सनी शीतल मॅडमला सांगायचंय की मला उद्यापासूनच्या वर्कशॉपमध्ये एनरोल करा. शीतल मॅडम एनरोल करतील, त्यांना फी नाहीये प्राईम मेंबर्सला. बाकी सगळ्यांना फी आहे, आणि एकदम नॉमिनल फी आहे, सिरियसनेस फी आहे. इट इज व्हेरी लेस, इक्वल्स टू युअर पिझ्झा ऑल्सो.
₹399 प्रोग्राम आहे फक्त. 3 दिवस, ते पण 3 दिवस मी माझा घसा कोरडा करणार आहे इथं, 2 तास. बरं, किती लोकांना मी जे बोलतोय थोडं आवडतंय, कनेक्ट होतंय, पटतंय? 1 तासच बोलतोय मी, 1 तास पण नाही झाला. सो 3 दिवस जर तुम्हाला आम्ही असं बोलू आणि ज्यातनं तुम्हाला प्रॉपर सोल्युशनकडे घेऊन जाऊ, तर नक्की आवडेल. राईट? तर नक्की एनरोल करा. खूप लोकांनी केलेलं आहे मला वाटतंय, बट ज्यांचं राहिलंय, इव्हन जेवढे रिट्रीटला येऊन गेले त्यांनाही पैसे भरायचे नाहीयेत. रिट्रीटवाले प्राईम मेंबर्स फक्त शीतल मॅडमला सांगायचंय मला ग्रुपमध्ये ऍड करा, नाहीतर तुम्ही मिस कराल ही बॅच. खूप 4 महिन्यानंतर होते, नोव्हेंबर नंतर होते, आणि इव्हन तुमच्या नोन मध्ये जरी कुणाला घ्यायचं असेल तर उद्या ऍडमिशन घेऊ शकता. फक्त ₹399 प्रोग्राम आहे, 3 दिवस, आणि त्याच्यामध्ये 45 रेसिपीज मिळणार आहे. चला मी सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे. ओके, सो लेट्स चेक व्हॉट यू आर गोइंग टू गेट. सो स्क्रीन दिसते सर्वांना? मेक युअर बॉडी यंग अगेनची चॅटबॉक्स मध्ये 1-2 जणांनी येस सांगा. ओके, थँक्यू. सो हा प्रोग्राम होणार आहे 18, 19, 20, रात्री 8 ते 10. प्रयत्न करा की तुम्ही व्हिडिओ ऑन करून नोट्स काढत हा सेशन अटेंड कराल. ह्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत? लँग्वेज विल बी मराठी, काळजी करू नका, हिंदी नाहीये. मे बी नेक्स्ट मॅच विल बी इन हिंदी, बट फॉर दिस टाइम इट इज इन मराठी. पहिल्या दिवशी तुम्ही शिकणार आहात असा फॉर्म्युला ज्याच्यामध्ये 74 आजार जे आपल्या आयुष्यात येतात, हं, हे फक्त आपण आहारात काम करून कसं घालवू शकतो हे शिकणार पहिल्या दिवशी. ह्याच्यामध्ये आता मी थोडक्यात थोडक्यात जे सांगितलं ना, तुम्ही डिटेलमध्ये जाणार. मॅक्रोन्युट्रंटच्या, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हायटामिन्स, मिनरल्स, आणि 11 असे जे मिथ्स आहेत न्यूट्रिशनला धरून ते आपण सगळे तोडणार. हं? हो, शोभा मॅडम सांगतात मी या वर्कशॉपसाठी गावी जायचं कॅन्सल केलं. हो, सो नाईस ऑफ यू. ठीक आहे. डे 2 ला आपण शिकणार आहोत लेन्स टेक्निक. ही लेन्स टेक्निक काय आहे, याचा फुल फॉर्म काय आहे, हे तुम्हाला समजेल. ही टेक्निक अशी टेक्निक आहे जी तुम्हाला 99 वर्षापर्यंत मेडिसिन फ्री जगू शकते. तर मी ज्यावेळेस 99 म्हणतो ना, बरेच लोक म्हणतात सर कोण जगेल का? मी म्हणतो जगाल जितकं जगाल ते महत्वाचं नाही, तुम्ही जेवढं जगाल ना तेवढं मात्र औषधमुक्त जगावं ही माझी मनापासून इच्छा आहे. ठीक आहे. सो डे 2 ला तुम्ही शिकणार आहात मिसकन्सेप्शन्स, खूप सारे आपण तयार केल्यात. 9 अशा टिप्स जे तुम्हाला हेल्दी हॅबिट्सला चिकटून राहण्यासाठी हेल्पफुल राहतील. आणि सर्वात महत्वाचं स्लीप अँड स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं ते पण थोडेसे काही इन्साइट आपण त्याच्यावर देऊ. डे 3 ला तुम्ही शिकणार आहात, हे सेशन म्हणजे डायबिटीज वाल्यांसाठी आणि ज्यांना कोणाला फॅट लॉस करायचंय या सर्वांसाठी खूप महत्वाचं सेशन आहे. कारण ह्यात तुम्ही 9 आणि 7 16 फूड आयटम्स जाणून घेणार आहात. 7 असे जे फॅट लॉसला हेल्प करतात, 9 असे जे डायबेटिक वाल्यांना हेल्प करतात. लो GI फूड्स मध्ये इथेच तुम्हाला शिकायला मिळतील. बरोबर, मग काही प्रॅक्टिकल रेसिपीचे आयडियाज वगैरे तुम्हाला थोडं शीतल मॅडम येऊन गाईड करतील. त्यानिमित्त तुमची आणि शीतल मॅडमची भेट पण होईल. आणि कॉमन जे सेटबॅक्स असतात आपल्याला, ज्यामुळे पुन्हा आपण सुरू केलेला प्रवास घालवतो, त्याबद्दल पण आपण थोडं चर्चा करूयात. त्याच सोबत तुम्हाला पुढे 5 दिवस त्या ग्रुपमध्ये सपोर्ट असेल, तुम्ही काही प्रश्न विचारू शकता, त्याची उत्तरं मिळतील. त्याचबरोबर आयडियल तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच, डिनरचे चांगले चांगले ऑप्शन्स जसे मी तुम्हाला सांगितलं, रेसिपीज आहे. एक ट्रॅव्हल गाईड तुम्हाला मिळणार आहे. काहींचं मला वाटतं हे सगळ्यांसाठी नाही, बट बॉडी अनालिसिस मे बी तुम्ही आपण वर्कशॉपमध्ये पण करू या गोष्टी, त्यातून तुम्ही शिकाल. अँड बॅलन्स मिल्स विथ घर का खाना, जे काय घरात बनवायचंय. एक तुम्हाला घुले मॅडमचं जे योगा कोच आहेत त्यांचं फ्रायडेला फ्री फिटनेस सेशन असेल. क्रेविंग्स वर कसं काम करायचं ह्याच्यावर आपली एक इन्फॉर्मेशन नाईट केतकी मॅडम प्लॅन करतात आहे. त्याला तुम्ही पुढे अटेंड करू शकता. त्यानंतर भरपूर सारे टेस्टिमोनियल आहेत, सिस्टम समजेल की कसं तुम्ही मेडिसिन फ्री हे करू शकता. राईट फूड कॉम्बिनेशन, न्यूट्रिशनचं ह्या 3 दिवसात इंटेन्स ट्रेनिंग होणार आहे. त्याचबरोबर आमच्या हेल्थ कोचेस बरोबर पण तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि आमच्याकडे वेगवेगळे चॅलेंजेस पण चालतात. तर मे बी तुमच्यातले काहींना आपण चॅलेंजसाठी सिलेक्ट करूया, म्हणजे चॅलेंज तुम्हाला हेल्थला हेल्पफुल राहील. सो कोणासाठी आहे? प्रत्येक व्यक्ती ज्याचं वय 25च्या पुढे आहे, जेवढ्या कमी वयात शिकायला चांगले आहे, हे अशी खूप सारी मंडळी आहेत ज्यांनी शिकून ह्याच्यावरनं खूप छान रिझल्ट घेतल्यात. ओके, ह्याच्याबरोबर एक 1-to-1 कन्सल्टेशन लिमिटेड लोकांसाठी होतं. मला ते माहित नाही लिमिटेडचा आकडा पूर्ण झालाय का नाही, ते मात्र शीतल मॅडम सांगतील. सो हे जर मिळालं तुम्हाला तर हा बोनस आहे.
वन टू वन कन्सल्टेशन हे गाईड मिळेल तुम्हाला. एक मेंटल हेल्थचा मास्टर क्लास तुम्हाला तिथेच रेकॉर्डिंग पाहायला मिळेल. आणि तुम्ही मॅडमला सांगावं लागेल की मॅडम मला ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये ऍड करा, सो दॅट हेल्थचे अपडेट्स आणि बऱ्याच गोष्टी पर्सनली तुमच्या याच्यावर येतील, कम्युनिटीमध्ये ऍड व्हा. आणि हे रेसिपी बुक वगैरे तुम्हाला हे 25 सांगितले, पण हे आम्ही वाढवलेत, हे जास्त मिळतील तुम्हाला. ठीक आहे, 45 रेसिपीज यू विल गेट. सो बाकी तर माझ्याबद्दल इथं बरीचशी माहिती आहे, सर्टिफिकेशन वगैरे. आम्ही प्रयत्न करू ह्या बॅचला सर्टिफिकेशन देण्याचा. मैथिली, इफ यू आर लिस्निंग, से यस. सो कारण ह्या वेळेस आमचा विचार आहे. ओके, ओनली 5 सीट्स, म्हणजे ज्यांना कन्सल्टेशन मिळणार आहे असे फक्त 5 सीट राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही शीतल मॅडमला, आणि याची फी आहे फक्त 399 रुपये. सो शीतल मॅडम त्यांचा नंबर टाकतील. ज्यां परत मी सांगतो, प्राईम मेंबर वाले पैसा मत भरिए प्लीज. वो सोनल मैडम लगेच भर डालेंगे, तो वो प्राईम मेंबर आहे. प्राईम मेंबरच्या ग्रुपमध्ये कोण आहे त्यांनी पैसे भरू नका. रिट्रीटला जे येऊन गेलेत त्यांनी पैसे भरू नका, त्यांना फ्री आहे. सो पुष्पा मॅडम तुम्हाला फ्री आहे. हा प्रोग्राम फक्त एकच आहे, रिट्रीट वाल्यांना अटेंड करायचा आहे. तर मॅडमला सांगायचं मला ग्रुपमध्ये ऍड करा. मॅडम ग्रुपमध्ये ऍड करणार. आता प्राईम मेंबरला फक्त एकच आहे, जर तो सेशनला नाही दिसला तर त्याला डबल फी आहे. हा, प्राईम मेंबरला सेशन फ्री आहे, पण जर तो सेशनला ऍडमिट, मग येऊच नका तुम्ही ग्रुपमध्ये, येऊच नका. पण जर का तुम्ही ग्रुपमध्ये आला आणि तुम्ही सेशन चुकवले, मग मात्र तुमच्याकडनं डबल फी आहे. म्हणजे सिरियसनेससाठी पैसे आहेत, बाकी काही नाही. 400 रुपयात काय शिकवायचं. बरीच मंडळी जॉईन झालेत ज्यांची फायनान्शियल तेवढी सिच्युएशन नाही. आमचा उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांना एज्युकेशन द्यावं. भरपूर लोक असे आहेत ज्यांनी छोटेसे बदल केलेत आणि आज त्यांचं आयुष्य इतकं बदललंय. वेळ लागला, वर्ष गेलं, बट फार मोठे चेंजेस झाले. म्हणजे आता शीतल मॅडमला एक फोन आला, त्या आहेत का सेशनमध्ये माहित नाही मला, बट काय एवढ्या हॅपी होत्या डिटॉक्स डाएट 5 दिवसाचं केल्यानंतर. म्हणले मला ऐकून फार आनंद, म्हणजे मला थोडं थोडं ऐकू येत होतं, मी माझ्या कामात होतो, प्रेझेंटेशन बनवत होतो. मे बी शी विल शेअर हर रिझल्ट सून इन द ग्रुप. बट हे जे मिळतं ना ते सॅटिस्फॅक्शन खूप मोठं आहे, आणि मी तुम्हाला नक्की सांगेन. हा, इव्हन रेकॉर्डिंग ऍक्सेस पण असेल तुम्हाला, ह्या संपूर्ण 3 दिवसात जे तुम्ही शिकाल ह्याचं रेकॉर्डिंग ऍक्सेस पण तुम्हाला मिळेल. ओके, सो ऑल प्राईम मेंबर्स डोंट पे. एकदा रिपीट करते, काय होतं मग आम्हाला उगाच पैसे मागायला पाठवावं लागतात, आमचं काम वाढतं, ट्रान्झॅक्शन दिसतात कारण नसताना. ठीक आहे. ओके, सो लेट्स मूव ऑन. पुढचे 4 प्रश्न जे डायबिटीसला पडतात त्याच्याबद्दल बोलूयात. पुढचं आहे, कोणतं खाण्याचं तेल बेस्ट आहे डायबिटीससाठी? आता इथं गंमत अशी आहे की माझं तर म्हणणं आहे, शक्यतो तेल हा घटक हा फार कमी वापरायला पाहिजे. जितका कमी करता येईल तितका कमी करणं गरजेचं आहे. बट त्यातून पण तुम्हाला घ्यायचंय तर घाण्याचं तेल घ्या. महाराष्ट्रात असाल तर ग्राउंडनट. पण जर तुम्हाला टेस्टला काही इश्यू नसेल, यू कॅन गो फॉर कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल, फक्त व्हर्जिन कोकोनट ऑइल, घाण्याचं तेल तुम्हाला शोधावं लागेल. अँड मस्टर्ड ऑइल. मुळात तेल कमीत कमी वापरा. आम्ही तुम्हाला इतक्या रेसिपीज शिकवणार ना की तुम्ही कमीत कमी तेलात मस्त एन्जॉय करू शकता. शीतल मॅडम तुम्ही चॅलेंज म्हणत होता ना, इव्हन केतकी मॅडम आहेत ना सेशनमध्ये, एक दिवस कुठला तरी, इव्हन आता 7 एप्रिल येतोय, चला आपण एक दिवस प्रण घेऊया सगळे, चला तुमच्या सगळ्या 7 एप्रिल माहिती आहे ना, हेल्थ इंटरनॅशनल वर्ल्ड हेल्थ डे असतो, माहिती आहे ना सर्वांना. जागतिक आरोग्य दिन असतो 7 एप्रिल. ठीक आहे, तर आपण सगळे 7 एप्रिलसाठी एक प्रण घेऊयात. 7 एप्रिल हा दिवस आपण झिरो ऑइल डे सेलिब्रेट करायचा आपल्या कम्युनिटीमध्ये. चालेल का? किती लोक रेडी आहेत? डिटॉक्सच्या सगळ्या रेसिपी केल्या की झालं, झिरो ऑइलच होऊन जातं. बरोबर आहे का नाही? डिटॉक्स मध्ये आमच्याबरोबर लोक 3 दिवस राहतात. किती लोक 7 एप्रिल चॅलेंज मध्ये रेडी आहेत? त्यांनी 7 टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. आणि माझ्या लक्षात राहत नाही, माझ्या मागे खूप काम असतं, तर तुमची जबाबदारी आहे 7 एप्रिलच्या अगोदर हे चॅलेंजची प्रॉपर जाहिरात तयार करायची. आणि सेलिब्रेट करू आपण 7 एप्रिल. दॅट विल बी द झिरो ऑइल डे, एक दिवस असा. आणि प्रत्येकाने अशा रेसिपीज शोधा, म्हणजे त्या दिवशी आपण काय करू, खूप साऱ्या अशा रेसिपीजवर काम करू. प्रत्येकाने प्रयत्न करा नवीन नवीन रेसिपी डिटॉक्सच्या सोडून, की अशा कोणत्या रेसिपीज संपूर्ण अख्ख्या दिवसात आपण खाणार ज्यात ऑइलच नसेल. एक दिवस काढू शकतो आपण विदाउट ऑइलचा, नक्की काढू शकतो. वाव, क्या बात आहे, किती छान रिस्पॉन्स आलेला आहे. वा वा, खूपच छान. द्रौपदी मॅडम रेडी आहेत, शोभा मॅडम रेडी आहेत, अं, वंदना मॅडम, मोहिनी मॅडम, पुन्हा शोभा मॅडम. आज दोन दोन शोभा मॅडम आहेत का? ओके. रीमा मॅडम, पूनम पवार, सोनलजी, किरणजी,
वंदना मॅडम, अनिकेत सर, किरण ज्योती जी, स्वप्नाली जी, पुष्पा, अरे क्या बात है, वैभव सर, अनिता पाटील, ललिता सोळंकी, गीतांजली कुलकर्णी मॅडम, स्मिता पाटील, उदय जी, क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. म्हणजे जर का आपण ह्याच्यावर काम करू शकलो तर नथिंग लाईक दॅट. आणि प्रयत्न करा तुमच्या पूर्ण कुटुंबामध्ये हे करा एक दिवस. कारण काय होतं माहिती आहे का, सवयी अशा छोट्या छोट्याच लावायच्या असतात. असं छोटं छोटंच प्रयत्न करायचा, खूप मोठी सवय नाही लावण्याचा प्रयत्न करायचा. झिरो ऑइल फॉर वन डे, विच विल बी 7 एप्रिल. ठीक आहे, सेलिब्रेट करूया अशा पद्धतीने. कारण ऑइल खरं ना आपली गरज नाही, आपण अननेसेसरी त्याला गरजेचं बनवून टाकलंय. हम्म? पुढे पुढचा जो प्रश्न आहे, सो ह्या प्रश्नाचं उत्तर कळलं. कोणतं कुकिंग ऑइल बेस्ट आहे? ग्राउंडनट ऑइल किंवा मस्टर्ड ऑइल किंवा कोकोनट ऑइल. बट प्रयत्न करा घी, बटर, विदाउट ऑइल असं बनवणं. हम्म? आपल्याकडे एक फॅमिली आली होती, त्यांचं 6 ते 7 लिटर तेलाचं कन्झम्पशन होतं महिन्याला. आता महिन्याला तेल किती घ्यायला हवं माहितीये तुम्हाला? पेड पेड काय मला नाही कळलं, उदय सर काय मला समजलं नाही, व्हॉट युअर आस्किंग. हा, अच्छा. तुम्ही 399 साठी पे केलं, ओके. उदय सरांनी 399 साठी एंट्री केलेली आहे. थँक्यू, वेलकम सर, वेलकम. सो ज्यांना कोणाला करायचंय, 500 ml पर्सन पर मंथ. अच्छा, मी सांगतो 300 ml ते 600 ml एका माणसाने महिन्याला तेल घ्यायला हवं. या रेंजमध्ये तुम्ही करा तुमच्या कुटुंबात. तर त्यांचं 6 ते 7 लिटर होतं. आणि आठवड्याला म्हणजे याचा अर्थ 1 ते 1.5 लिटर. आज ते संपूर्ण कुटुंब महिन्याला 1.5 लिटर पर्यंत आलेले. का? दे आर युझिंग घी, दे आर युझिंग बटर, दे आर युझिंग ऑइल फ्री रेसिपीज. आणि पॉसिबल आहे, अवघड नाही. हॅबिटचा खेळ, सगळ्या हॅबिट. तर नंबर 1 प्रोसेस फूड आहे ना, हे तुमचं ऑइल आहे, जे आपल्याला कमी करायचं. पुढे, हाऊ डज अ स्लीप इम्पॅक्ट ऑन माय शुगर लेवल्स. आता एक मशीन आले बघा, सीजीएम म्हणतात त्याला, कंटिन्यू ग्लुकोज मॉनिटर. किती लोकांना माहिती आहे याच्याबद्दल, सीजीएम बद्दल? ठीक आहे, इथं लावायचं असतं. ठीक आहे, चांगल्या ब्रँडचे 5 ते 10 हजाराच्या रेंजमध्ये मिळतं, 5 हजाराच्या पुढे चांगले मिळतात. मी देखील त्याच्या शोधात आहे. चांगलं कोण सप्लायर, मॅन्युफॅक्चरर आता वाढतील, अजून 1-2 वर्ष थांबू, थोडं स्वस्त पण व्हायला पाहिजे. ती जर लावून ठेवली नाही तुम्ही, तर गंमत काय त्याची, की तुम्हाला कंटिन्यू ब्लड शुगर सांगत राहतं ते. तर ज्या ज्यावेळी तुम्ही झोप नाही व्यवस्थित घेते, झोप प्रॉपर होत नाही, त्यावेळेस तुमची शुगर राईज होते. इतकं भारी सांगतात. आणि छान मशीन आहे, डायबेटिक वाल्यांकडे तर असलंच पाहिजे. जर तुमच्याकडे ते घेतलं तर खूप फायदे होतील त्याचे. मेडिसिन फ्री करणं अजून इझी राहील. सो आम्ही त्या हिशोबाने शोधतोय चांगलं एखादं ब्रँडचं. सो हाऊ डज स्लीप इम्पॅक्ट माय शुगर लेवल्स? तर सगळ्यात महत्वाचं काय, पुअर स्लीप, पुन्हा कॉर्टिसॉल आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी रिड्यूस होणार आहे. त्यामुळे तुम्ही एक 7 ते 8 तासाची झोप तुमच्या कामावर आहे. काहींना 7 तास पण चालेल, बट मेजॉरिटी लोकांना 7 तासाच्या पुढे झोप पाहिजे. किंवा एक प्रॉपर स्लीप रुटीन एस्टॅब्लिश करायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, जर झोप लागत नसेल, मी तसं सप्लिमेंट्स मेडिसिनच्या विरोधात आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने सप्लिमेंट पण कधी घ्यावेत माणसानी, जर गरज असेल तर. बट मी झोप नसेल ना, त्याला मात्र झोपेचं सप्लिमेंट कंपल्सरी घ्या म्हणतो. का? मी नेहमी म्हणतो, 2 वाईट मध्ये कमी वाईट निवडायचं. झोप न होण्याचं नुकसान हे सप्लिमेंट खाण्याचं नुकसानापेक्षा फार कमी आहे, आणि सुरुवातीला ते घेणं गरजेचं आहे. आणि मग सप्लिमेंटचं नुकसान नसतंच म्हणा, पण तुम्ही कुठला ब्रँड निवडताय. पण अशा केसमध्ये मी सांगतो सप्लिमेंट घ्या. कारण झोपे म्हणजे मी कधी कधी तर म्हणतो, झोपेसाठी एखादी मेडिसिन पण घेत असेल तरी मी त्याला विरोध करत नाही. कारण झोप हे असं औषध आहे ज्याला पर्यायी औषध नाही. त्यामुळे झोपणं हे फार गरजेचं आहे. मी लवकरच एक असे इन्फॉर्मेशन नाईट, केतकी मॅडम आहेत का आज? केतकी मॅडम मला दिसले नाहीत म्हणून म्हणतोय. Is it- कारण केतकी मॅडम हे इन्फॉर्मेशन नाईटचा डेटा लक्षात ठेवतात. नाही येत आज केतकी मॅडम वाटतात. ओके, ठीक आहे. सो कोणीतरी दुसऱ्याने नोट करा आपल्या टीम मधनं. मोहिनी मॅडम आहेत, ओके. सो एक इन्फॉर्मेशन नाईट आपण अशी डिझाईन करू जे पूर्ण स्लीपवर असेल. मग त्यामध्ये काही लोकांना स्लीप रिलेटेड आपण डिटेल इन्फॉर्मेशन देऊ, काही असे टास्क देऊ, कुठले असे मी आता थोडं अजून बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोर करतोय. तर भरपूर असेच काही म्युझिक्स आहेत, काही टेक्निक्स आहेत ज्याच्यावरून तुम्ही चांगलं झोपू शकता. आणि झोपेवर काम केलं पाहिजे. खरं सांगतो, जर तुम्ही झोप पूर्ण घेत नाही, तुम्हाला शुगर सोडा, भरपूर इतर आजारांना पण ते कारण भेटेल. तुमची स्किन डॅमेज होते झोप नसल्यामुळे.
तुमची डिसिजन मेकिंग वीक होऊन जातं, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वीक होऊन जातं. त्यामुळे झोप पाहिजे, झोपेला पर्याय नाही. म्हणजे झोपेला शुगरला त्रास होणार का? 100% होणार. ठीक आहे. पुढे आर्टिफिशियल स्वीटनर सेफ टू यूज. भरपूर सारे लोक शुगर फ्री यूज करतात, भरपूर सारे लोक इतर काही गोष्टी यूज करतात. ते खरंच सेफ आहे का? तर बघायला गेलं तर थोड्याफार प्रमाणात तुम्ही शुगर फ्री कधीतरी वापरताय, तर त्याचे इतके काय मेजर साईड इफेक्ट पाहायला मिळाले नाहीत. बट येस, लॉंग रन मध्ये जर का त्याचा क्युम्युलेटिव्ह साईड इफेक्ट पाहायला गेला तर तो खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला नॅचरल गोष्टींकडे वळायचं शुगर फ्री पेक्षा. नॅचरल अल्टरनेटिव्ह काय? ज्याला झिरो जी आय म्हणू शकता, किंवा नो जी आय म्हणू शकता, किंवा झिरो इन्शुलिन स्पाइक म्हणू शकता. नंबर वन इज स्टीविया अँड नंबर टू इज मॉन्क फ्रूट. म्हणजे मी आताही बोललो की प्रोटीन पावडर तुम्ही रॉ मागवा आणि त्याच्यामध्ये स्टीविया ऍड करा, किंवा मॉन्क फ्रूट. हे दोन आता पॉप्युलर होतात आहे. अजून नवीन अल्टरनेटिव्ह शोधले जातील. स्टीविया कुठल्या क्वालिटीचा वापरायचा, कुठल्या ब्रँडचा वापरायचा, मी पुढे सांगेल तुम्हाला. मला डे 3च्या सेशनमध्ये सांगा. मी तुम्हाला इव्हन रुबोसेट 95 कसं बघायचं लेबलवर हेही सांगेल. बट स्टीविया इज द बेस्ट थिंग यू कॅन यूज ॲज अ शुगर अल्टरनेटिव्ह. म्हणजे हे टाकून तुम्ही, जर तुम्हाला खीर खायची आहे, हे टाकून खा. पण असं नाही की मग खूप खा, कारण फक्त साखरेतच थोडी कार्बोहायड्रेट आहे. तुम्ही त्या खीरमध्ये इतर काही गोष्टी टाकणार, त्यात पण कार्बोहायड्रेट आहे, दुधामध्ये पण आहे. दुधामध्ये दुधाचं ब्रेकडाऊन केलं तर गॅलॅक्टोस आहे. वन मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज, अनदर ऑफ लॅक्टोस. सो पुन्हा त्याच्यामध्ये ग्लुकोजच आहे. बट स्टीविया इज अ बेस्ट थिंग यू कॅन यूज ॲज अ अल्टरनेटिव्ह फॉर आर्टिफिशियल स्वीटनर्स. आर्टिफिशियल स्वीटनर्स भरपूर काही कंपनी आर्टिफिशियल स्वीटनर प्रोडक्टमध्ये ऍड करतात शुगर फ्रीच्या नावाखाली. त्याच्यामध्ये नंबर वन इज सुक्रालोज. नका घेऊ या गोष्टी, अवॉइड करा. कधीतरी घेणार, प्रमाणात घेणार, ठीक आहे. बट शक्यतो आणि हा, डायबेटिक असेल तर नका घेऊ. नॉर्मल व्यक्तीला एक वेळ ठीक आहे, भारी म्हणणारच नाही. आणि मी नेहमी सांगतो आपल्याला बेटर ऑप्शन निवडायचे. आता लास्ट प्रश्न आहे मला वाटतंय हा, कॅन आय रिव्हर्स माय डायबिटीज नॅचरली? तर बघायला गेलं तर 100% येस. ह्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे चार तुमच्या हेल्थच्या पिलर्सवर. हे चार पिलर कोणते? नंबर वन, ह्याला शब्दात मी मांडतो EARN. ई म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइज कशी पाहिजे? डेली पाहिजे. आणि एक्सरसाइजची डेफिनेशन काय? तुम्ही पुढे शिकाल. तुम्ही वॉक म्हणाल तर वॉक इज वन टाईप ऑफ एक्सरसाइज. आणि मी म्हणेल वॉक हा फक्त पायाचा व्यायाम आहे. एक्सरसाइजचं सायन्स समजून घ्यावं लागेल. ए म्हणजे ऍटिट्यूड. ऍटिट्यूडवर काम करावं लागेल. ऍटिट्यूड तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. मेंटल स्टेटवर काम करावं लागेल. आर म्हणजे रेस्ट, पुन्हा आलं झोप. आणि एन म्हणजे न्यूट्रिशन. मग न्यूट्रिशनचा एक पार्ट आहे डाएट. सगळं काही डाएट नाहीये, लक्षात घ्या. हं? आणि इथे तुम्हाला हेल्प होणार आहे लेन्स टेक्निकची. लेन्स टेक्निक काय आहे? तुम्ही डे 2ला शिकाल. ओके. सो जर का तुम्ही हे केलं तर तुम्ही नक्कीच तुमचे डायबिटीज हे नॅचरली रिव्हर्स करू शकता. ओके. सो कॉन्टॅक्ट अस. तुम्हाला जर का खरंच डायबिटीज नॅचरली रिव्हर्स करण्यामध्ये इंटरेस्ट असेल, शिकून घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल, आपल्याकडे खूप वेगवेगळ्या मॉडेल्स आहेत त्याच्यावरून आपण हेल्प करतो. ओके. 1-to-1 मध्ये आपण तुम्हाला जास्त गाईड करू. बट तुमचं गोल आहे का सगळं त्याचं? आम्ही नाही कन्व्हिन्स करणार. तुम्ही सेल्फ कन्व्हिन्स पाहिजे. हो, मला मेडिसिन बंद करायचं. मी इथं कोणाला कन्व्हिन्स नाही करायला बसलो की तू मेडिसिन का बंद करायच्या. मी तर म्हणतो व्हेरी गुड, चाललंय ना, चालू दे, कंट्रोल आहे, ओके. तुम्हाला जर वाटतंय की नाही मला मेडिसिनवर नाही अवलंबून राहायचं, मेडिसिनमुळे मला खरंच त्रास होतोय, मला साईड इफेक्ट होतोय, माझं नुकसान होतंय, एखाद्याच्या बॉडीला तर सूट पण होऊन जातं ना, त्याला काहीच वाटत नाही मेडिसिनचं, मी कशाला मग तुम्हाला जबरदस्ती करू तुम्ही मेडिसिन फ्री व्हा. तुम्हाला जर खरंच मनापासून वाटत असेल, सो वी आर दॅट फॉर यू. त्यासाठी मी तुम्हाला नंबर पण दिलेला आहे. आणि माहित नाही आता किती लोकांनी एनरोल केलंय. 399 ला केलं असेल तर तुम्ही डन टाईप करा. विथ दिस थँक्यू सो मच फॉर युअर अटेन्शन. आणि एक 2-5 मिनिटं जर थांबू शकलात थांबा. आपल्याला 1-2 अनुभव ऐकायचे. बाकीच्यांना गडबड आहे, काही आहे, मोबाईल फार गरम झालेला आहे, बॅटरी डाऊन झालेली आहे, ते कॅन लिव्ह इट. बट जर कोणाला इथं बोलायचं असेल, अनुभव सांगायचा असेल, नो वन फॉर शेअरिंग. ओके. किरण ज्योती पारखे, हा, कोणी कोणी ऑलरेडी बुकिंग केलंय 399 साठी, त्यांनी बॉडी रिसेट वर्कशॉपसाठी BRW टाईप करा. मी इथं टाईप करतो BRW. सो जे जे आहेत. आणि हाँ, हमारे प्राइम वाले भैया और मतलब भाइयों और बहनों, प्राइम मेंबर्स, वो कौन आने वाले हैं, वो भी यहाँ पे BRW टाइप करो.
तो शीतल मैडम को मैसेज चला जाएगा, आणि परत राहिलं तुम्हाला ऍड करायचं तर शीतल मॅडमला सांगा. ओके, सो दिस मेनी आर ऍडमिशन फॉर BRW किरण प्रकाश बंडावर. माझं आडनाव घेणं चुकलं असेल तर सॉरी. स्वप्नाली सावंत, शीतल कारेकर, सोनल नागोरी, नीलम नाटे, द्रौपदी सूर्यवंशी, ललिता सोलंकी, किरणजी, अच्छा, निशा गौरत के. हो, तुम्ही हे 3 दिवसात सेशन मध्ये कोणी या, तुम्हाला नक्की बेनिफिट होणार. काही आजार नाही तरी या. खरं सांगतो, खूप म्हणजे एवढी व्हॅल्यू आहे 3 दिवसामध्ये. हा प्रोग्राम मला घ्यायला वेळ भेटत नाही, मला फार वेळेचे मॅनेजमेंट करावं लागते सलग 3 दिवस. तुम्ही विचार करा, बोलायचे. चारुलता मॅडम इज ऑल्सो दॅर. व्हेरी गुड. वंदना साळुंके मॅडम आहेत. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. चलो, सो जे आहेत त्यांनी इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, सो शीतल मॅडमला पण क्लिअर झालं कोणाला ग्रुपमध्ये ऍड करायचंय, बाकी मॅडमला मेसेज करा. ओके, सो कोणाला जर का अनुभव सांगायचा असेल तर अनुभव सांगू शकता. कोणाला जर प्रश्न विचारायचे आहेत तर प्रश्न विचारू शकता. इव्हन आजच्या सेशन बद्दलचं काय वाटत असेल तेही बोलू शकता. मी हे रेकॉर्डिंग स्टॉप